Kavita, please come in. Sit down. सर तुम्ही मला कशाला बोलवलात? एक मिनिट. ह्या शाळेत तू नवीन, पण गेल्या 6 महिन्यात ज्या पद्धतीनं तू काम केलंस त्यावर मी खुश आहे. थँक्यू सर. तुला माहीत असेलच, 7व्या इयत्तेच्या क्लास टीचर दिवाळी वेकेशन नंतर शाळा सोडून गेल्यात. हो सर. मिस्टर कर्णिक यांची दिल्लीला बदली झाली आहे ना? येस. तर मुद्दा असा आहे की मी तुला 7व्या इयत्तेची क्लास टीचर करण्याचा निर्णय घेतला आहे. विल यू ॲक्सेप्ट दिस चॅलेंज? पण सर माझ्यापेक्षा सिनियर टीचर असताना? आय नो व्हॉट आय एम डुईंग. पण तुला ही एक चांगली संधी आहे. हां, पण तुझी इच्छा नसेल तर? नाही सर, तसं काही नाही. ओके, आय एम रेडी. Good. मग मला वर्गाचा चार्ज केव्हा घ्यावा लागेल? राईट नाव. मुलं वर्गात तुमची वाट बघतायत. मुलं थोडीशी मस्तीखोर आहेत, तेव्हा तुला थोडं सांभाळून काम करावं लागेल. ओके सर. बेस्ट ऑफ लक. आणि आय वॉन्ट 100% रिझल्ट. येस सर, आय विल ट्राय माय बेस्ट. कोण रे तो? हा, कुणी म्हटलं एक एक त्यांचं कान पिळून प्रिन्सिपलकडे घेऊन जाईल त्या ठिकाणी, समजलं? काय हा गोंधळ चाललाय? नाही नाही, काय नाही मॅडम, काय नाही. आणि हे बोर्डवर कोणी काय लिहिलंय? मी तुमची नवीन क्लास टीचर. माझं नाव कविता नाईक. बरं, तुम्ही मला आता प्रत्येकजण आपापली ओळख करून द्या. माझं नाव अजय कामत. माझं नाव केदार नाईक. हे बघा, प्रिन्सिपलनी मला सांगितलंय की ह्या वर्षी इयत्ता 7वीचा रिझल्ट 100% लागला पाहिजे. म्हणजे तुम्ही सर्वांनी चांगले मार्क्स घेऊन पास व्हायला पाहिजे. मला एक सांगा, गेल्या वर्षी वर्गात कोण पहिला आला होता? टीचर, पहिल्या इयत्तेपासून कायम मीच फर्स्ट येतो. आणि अजय तू? टीचर, अगदी पहिल्या इयत्तेपासून वर्गात मी कायम सेकंड येतो. कायम सेकंड रँक? फर्स्ट याचा कधी प्रयत्न नाही केलास? टीचर, यावर्षी मी फर्स्ट येणारच. हो, येशील ना. मन लावून अभ्यास कर, म्हणजे सर्व काही शक्य आहे. आणि तुझ्या हे हाताला काय झालंय? टीचर, आमच्या समोर तो टोनी राहतो ना, त्याने माझी जी पैज लावली की हातात फटाका धरून पेटवायचं. मी पेटवला, पण चुकून तो हातातच फुटला. अरे मूर्खा, हात भाजेल याची भीती नाही वाटली तुला? पण मी पैज जिंकली ना. माझ्या दृष्टीने पैज जिंकणं जास्त महत्त्वाचं. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय, या वेळेला आम्ही फर्स्ट येणारच. मी तुमच्याशी पैज लावतोय. अच्छा, ठीक आहे. जर तू फर्स्ट आलास तर मी पैज धरेन, आणि मी पैज धरली तर तुला वाटेल ते देईन. बरं? डन. हे बघ, हे असं आहे पिच. ओके, आहे स्टॉप. 1 2 3 1 2. ही अशी बाउंड्री मॅडम, टी. काय सातपुरते मॅडम, यावेळी पण तुमची बस चुकली? अरे आज मी रिक्षानं आले. अहो ती बस नाही, मग इयत्ता 7वी. म्हणजे कविता नाही, इयत्ता 7वीच्या वर्ग शिक्षिका झाल्या. काय? तुम्ही बसा. आज सगळं ब्रेकिंग न्यूज आहे. हो, पण सिनियरिटी प्रमाणे तुमचा नंबर होता ना. तर मग अहो, पण हे त्या प्रिन्सिपलला सांगणार कोण? अहो ती कालची पोर, ती काय 7वीचा वर्ग सांभाळणार कपाळ. हो, पण आता तुम्हाला एक सांगतो, तुम्ही आता इथे बसा एक्सपर्ट कॉमेंट करत. काय रे? अहो पीटी मास्तर, तुम्ही जरा गप्प बसा. सदान कदा क्रिकेटच्या भाषेत बोलत असता.
एवढी हिंमत असेल तर तुम्ही का नाही जाऊन विचार प्रिन्सिपॉलना? मी विचारू? हो. मी कशाला विचारू? हो, मी थर्ड अंपायर. आम्हाला मैदानात प्रवेश नसतो. ग्राउंडच्या बाहेरच आम्ही डिसिजन देत असतो, आउट किंवा नॉट आउट. बट यू आर आउट. मला ना कधी कधी त्या प्रिन्सिपलची शंकाच येते. हो, मला पण शंका येते. अहो शिंदे सर, तुम्ही येता का कुठे? प्रिन्सिपलच्या कॅबिन मध्ये? माझा काय संबंध प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये? अहो तुमची शंका विचारायला. चंदू, तुझा चोमडेपणा पुरे झाला हा. आणि जखमेवर मीठ चोळायचं काम करू नकोस, समजलं? हो, आणि हे बघ त्या चहात मीठ घाल, मीठ नाही आपलं साखर घाल आणि ने प्रिन्सिपलला नेऊन दे. चोमडा कुठचा? सर कमिंग प्लीज. ये सर टी. अरे नाही जमत तर इंग्लिश बोलतोस कशाला? नाही सर, मी खुशीत असलो ना की वायच इंग्लिश बोलतो. सर आय कॅन टॉक इंग्लिश, आय कॅन वॉक इंग्लिश. सॉरी सर. सर सातपुरते मॅडम जाम चिडलायत. स्टाफ रूमचा टेम्परेचर वाढलाय सर. हा? इंग्लिश टेम्परेचर. ओ टेम्परेचर. तेच ते काय ते. वातावरण फार गरम आहे सर. चंदू, तू काही काळजी करू नकोस. सातपुते मॅडमना पण योग्य वेळी संधी मिळेल. मे कमिंग सर? येस. सर या गिल्ल्या गाडीच्या आत्ता मेकॅनिकने गाडी सोडून गेली. बरं झालं योग्य वेळी गाडी आली ती. मला सुद्धा एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये मीटिंगला जायचं आहे. हे बघ, या फाईल्स गाडीमध्ये नेऊन ठेवू. चल गाडीमध्ये नेऊन ठेव. मी सगळं ऐकलंय. या ठिकाणी ये बेटा, आपण जेवूया का? तुला भूक लागली असेल. नको, पप्पांना येऊ दे, मग आपण सगळे एकत्रच जेवायला बसूया. बरं बाबा, ठीक आहे. हॅलो पप्पा. हॅलो, हाय बेटा, काय चाललंय? काय नाही, शोले चित्रपट बघतोय. अरे परवाच तो चित्रपट तू बघितलायस ना? हो, पण मी पुन्हा बघतोय. हा बरं, मग कुठपर्यंत आलाय तुझा पिक्चर? तो धर्मेंद्र आता टाकीवर चढलाय आत्महत्या करण्यासाठी. अरे अरे थांबव त्याला. त्याला सांग मे येईपर्यंत तरी आत्महत्या करू नकोस म्हणून. हो. ओके. आता तुम्ही सांगा, तुम्ही किती वाजेपर्यंत घरी जेवायला येणार? हे बघ अजय बेटा, त्याचं काय, मला जरा आज पार्टीला जायचंय. यायला उशीर होईल. तू आणि काका दोघेही जेवून घ्या. हे काय पप्पा, हे तुमचं तर नेहमीच झालं. तुम्ही नेहमीच जेवायला बाहेर असता, घरी जरा सुद्धा येत नाही. मला नाही जेवायचं. अरे हॅलो. हे बघा काका, मी जरा आज पार्टीला जाणार आहे. मला उशीर होणार आहे. तुम्ही आणि अजय दोघेही जेवून घ्या. हां बरं, मी अजयला समजावतोय. पण हे बघ, तू जास्त ड्रिंक घेऊ नकोस. गाडी चालवायची आहे तुला. हां हो, नाही घेत. नाही आहे माझ्या लक्षात. बरं, बाय बेटा. चल आपण जेवायला जाऊ. मला नाही जेवायचं. पप्पा नेहमीच बाहेर असतात. माझ्यासाठी त्यांना जरा सुद्धा वेळ नाही. मी नाही जेवणार. अरे पप्पावर लागवायचं नाही, मी आहे ना. उठ, तू शहाणा ना. मग मी आज तुझ्या आवडीचं चिकन केलंय. मी तुला आईस्क्रीम देणार. चला मॅडम, उठा आता. 8 वाजले. थांब ग, जरा झोप काढू दे. आता झोप काढू दे काय कविता? चल चल उठ आता. अगं रविवार म्हणून किती झोपशील तू. चल ना उठ आता. उठ.
अगं तुझ्यासाठी ब्रेकफास्टही बनवून ठेवलाय मी. चल चल चल, मला आता उशीर होतो. हां अरे हो, तो खवीस चाचा येईला तितक्यात भाडं न्यायला. एक काम कर, त्यालाही भाडं दे. चल, पण आपण हिशोब बघून घेऊया ना काय तो. चल बाय. एक मिनिट मॅडम, इकडे या. आता काय झालं? अरे वा, नटून थटून कुठे चाललात? सांभाळ हा, नवीन बॉयफ्रेंड बरोबर अख्खा दिवस राहणार वाटतं. का माझी काळजी वाटते तुला? तुझी नाही ग, त्याची वाटते. नवीनच आहे ना तो. चल बाय. अरे अजय, ये आत ये. बस हा, पाणी घेऊन येते. तू इथे कसा काय? टीचर, तुमचं घर आमच्या बंगल्यापासून जवळ आहे, म्हटलं भेटावं. अच्छा, हो का? बरं, तू काय खाणार? आणि तुझ्याबरोबर कोणी आले आहेत का? ड्रायव्हर गाडीत थांबलाय, माझा ब्रेकफास्ट झालाय. टीचर, तुम्हाला माहिती आहे मी इकडे कशाला आलोय? कशाला? काल वर्गात सर्वांसमोर मी पैज लावली होती की या वेळेला फायनल एक्झामला मी फर्स्ट येणार म्हणून. मग मन लावून अभ्यास कर. तुला काही डिफिकल्टीज आहेत का? नाही, पण समजा जर या वेळेला मी अभ्यास करून देखील फर्स्ट नाही आलो तर? अरे आधी मन लावून अभ्यास कर. पण तरीही जर मी फर्स्ट नाही आलो तर? मग मान्य कर की केदार तुझ्यापेक्षा हुशार आहे, म्हणून तो कायम फर्स्ट रँक घेतो. पण मी पैज लावली आहे. अरे पैजेचं काय घेऊन बसलायस? मी पैज हरत नसतो. तुला काय म्हणायचंय? स्पष्टच सांगतो, जर या वेळेला मी अभ्यास करून देखील फर्स्ट नाही आलो तर तुम्ही माझे मार्क वाढवून मला कोणत्याही परिस्थितीत फर्स्ट रँक द्यायचा. आणि मी वाढवले नाही तर मी आत्महत्या करीन. काय? चल चालता होईत ना. मला माझ्या घरात येऊन धमकी देतोस? फोन करून सांगेन तुझ्या पप्पांना. मी धमकी नाही देत. समजा मी फर्स्ट नाही आलो तर काय होईल हे समजावून सांगतो. गेट आउट. टीचर, इफ नॉट then I'll commit suicide. ए खाली मान घाल, पेपर ली बरोबर. माझ्याकडे काय बघता माझं तोंड? झाला? अरे 90 फॉर नो लॉस. ए स्कोर काय विचारतो रे? अभ्यास पेपर ली स्कोर विचारतोय. ए माझं तोंड बघायचं नाही. चांगले मार्क पडले पाहिजे परीक्षेत. आज शेवटचा पेपर संपला. माझ्या परीने मी सर्व प्रयत्न केलेले आहेत. आता कोणत्याही परिस्थितीत मला फर्स्ट रँक द्यायचं तुमच्या हातात आहे.
पुन्हा सुरू झाला तुझा मूर्खपणा. हे बघ अजय, तू आणि तुझ्या धमकीला मी मुळीच घाबरत नाही, समजलं? टीचर, या वेळेला जर मी फर्स्ट नाही आलो ना तर खरंच जीव देईन. मैं कम इन सर. येस, कम इन. थँक्यू. काय शिंदे सर, हां सर. स्कोर काय झाला? सर 96 for 4. सर मी तुम्हाला सांगतो ना, आपल्या इंडियाच्या बॅटिंगचं काय खरं नाही. ती जेवढी भरोशाची आहे ना तेवढीच ती बेभरोशाची आहे. अगदीच असा स्कोर मुलांची परीक्षा चालू असताना तुम्ही मुलांना सांगत होता. सर नाही सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी आणि हां मिस्टर शिंदे, सर. आय नो व्हॉट आय एम टॉकिंग. आय वॉन्ट इमिजिएट एक्सप्लेनेशन. एक्सप्लेनेशन सर. हां सर त्याचं काय माहिती आहे सर. बघा सर, मी पीटीचा शिक्षक. आय एम अ पीटी टीचर. म्हणजे काय माहिती आहे, म्हणजे एक्सरसाइज, स्पोर्ट्स, क्रिकेट, कबड्डी, हुतुतू वगैरे सगळं खेळाचे प्रकार आहे ते माझ्याकडे आहे. आणि त्याच्यानंतर पण सर कल्चरल ॲक्टिव्हिटी, गॅदरिंग, स्टेज शोज वगैरे जे काय असतं ना ते सगळं मी बघत असतो. आणि सर त्याचं काय माहिती आहे की त्या डिपार्टमेंटचं म्हणजे अभ्यास सोडून जे काय आहे ना ते नॉलेज अपग्रेड करण्यासाठी सर हे करायची फार गरज असते. आणि सर क्रिकेट त्यातलाच एक भाग आहे सर. म्हणून परीक्षेच्या वेळात मुलं पेपर लिहित असताना तुम्ही त्यांना स्कोर सांगत होता. सर सॉरी सर, चूक झाली. पण हे बघा, हां सर. डोंट डू दिस नेक्स्ट टाइम. येस सर, आय डू. आय वोंट डू इट सर, आय वोंट डू इट. यू मे गो नाउ. येस सर, थँक्यू सर. सर पण आपण ही मॅच नाही. प्रिन्सिपल बोलत आहे. चला. बघितलं, शेवटी व्हायचं तेच झालं. अहो, पोरकट पोरीच्या हातात 7वीचा वर्ग सोपवल्यावर आणखी काय होणार? हो, तुम्ही कोड्यात बोलू नका. अहो, सर्वांचे रिझल्ट तयार झाले तरी हिच्या रिझल्टचा अजून पत्ता नाही. अच्छा, म्हणून प्रिन्सिपलने तिला बोलवलं तर. ओके, आय सी. तिला नाही जमलं तर प्रिन्सिपल 7वीचा रिझल्ट तयार करणार, नाहीतर तो तिच्यावर फिदा आहेच. गप्प का? काय प्रॉब्लेम आहे तो मला कळलं पाहिजे. सर, रिझल्ट जवळजवळ तयार झालाय, पण मग रिझल्ट द्यायला उशीर का होतोय? व्हाय? सर मला फक्त 1 दिवसाचा अवधी द्या. नो वे. टुमॉरो मॉर्निंग आय वॉन्ट रिझल्ट ऑन माय टेबल. इज दॅट क्लिअर? वाटल्यास इथल्या स्टाफची मदत घ्या. यू मे गो नाउ. ओके सर. लायब्ररीची पुस्तकं रिटर्न करायला आलो. ओके. नाही म्हटलं, जर मी फर्स्ट नाही आलो आणि मी आत्महत्या केली तर उगाच लायब्ररीची पुस्तकं माझ्या घरी राहायला नको नाही. हो म्हटलं म्हणजे तुम्हालाही पटलं की जर मी फर्स्ट नाही आलो तर आत्महत्या करेन. गुड. नाही तसं नाही. टीचर, मला खात्री आहे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत मलाच फर्स्ट रँक देणार. नाव द बॉल इज इन युअर कोर्ट. अगं, तुला एवढा मनस्ताप होत होता तरी इतके दिवस तू माझ्याशी का नाही बोललीस कविता? म्हटलं तुला उगाच त्रास कशाला. मग आता कशाला सांगतेस? स्टुपिड. हे बघ कविता, मी आता काय सांगते ते गप्प राहू नये. अगं, तो अजय, त्याला काही सेकंड रँक आला म्हणून काही आत्महत्या करणार आहे का? हे बघ, तू एक काम कर, उद्या आहे तसा रिझल्ट जाऊन प्रिन्सिपल समोर सबमिट कर. नाही, धीरच होत नाही. समजा त्याने आत्महत्या केली तर त्या निरागस मुलाचं हत्येचं पाप मला नाही का लागणार?
निरागस आणि तो अगं तो चक्क तुला ब्लॅकमेल करतोय. नाही, अजाण आहे तो. मग त्याचे मार्क्स वाढव ना. हे बघ, तो पहिला येईल आणि कुणाला काहीच कळणार नाही. पण तसं केलं तर माझ्या शिक्षकी पेशाची प्रतारणा नाही का होणार? अगं आपणच मुलांना उपदेश करायचे की सत्याची कास धरा म्हणून, आणि आपणच अशा खोट्या मार्गाने निघालो म्हणजे खरा गुंता हाच आहे. ओके, आय अंडरस्टँड. हे बघ कविता, आता तू एक काम कर. उद्या प्रिन्सिपल समोर जाऊन आहे तसा रिझल्ट सबमिट कर. त्यांना घडलेली सगळी परिस्थिती समजावून सांग व सरळ राजीनामा दे. म्हणे राजीनामा दे आणि खाऊ काय? अगं अनाथ आश्रमात वाढलेली मुलगी मी. तुला आई वडील आहेत सांभाळायला. करिअरसाठी तू शहरात आली होतीस आणि नोकरी ही माझी गरज आहे. अगं नोकरी सोडली तर खाणार काय ग मी? येस, दॅट्स दी पॉइंट. आणि कुठल्याही परिस्थितीत ती टिकवून ठेवणं तुझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. हे बघ कविता, आज रात्री झोपायच्या आत काय तो निर्णय घे. उद्या कुठल्याही परिस्थितीत तुला रिझल्ट सबमिट करायचा आहे, कळलं? हे बघ, वॉट एव्हर युअर डिसिजन इज, आय एम ऑलवेज देअर. ठीक आहे? तर आज मी ह्या वर्षीचा रिझल्ट डिक्लेअर करणार आहे. पैज लावल्याप्रमाणे अजय कामत फर्स्ट रँक, सेकंड रँक केदार नाईक, थर्ड रँक उषा फडके, अरे काय झालं? आणि शाळा अशी सामसून का? वेकेशन सुद्धा सुरू नाही झालं अजून. अहो कविता मॅडम, तुम्ही उशिरा आलात का? हो रे, जरा लेट झाला. अहो तुमच्या वर्गातला तो केदार नाईक. काय झालं त्याचं? अहो तो जो नेहमी फर्स्ट येतो तो. हां, यंदा त्याला सेकंड रँक मिळालाय. हो, तोच धक्का सहन झाला नाही त्याला, आणि कालच रात्री त्याने आत्महत्या केली. आत्महत्या? मी खून त्याची. हो मी त्याला मारली. हो मी खून त्याची. कविता मॅडम. मी मारली त्याला. अहो कविता अहो मॅडम. अहो मॅडम.
मी मारले त्याला. मी खुली. कविता अगं काय झालं आणि कोणाला मारलंस? काही स्वप्न वगैरे बघतेस की काय? काय झालं काय झालं? म्हणजे स्वप्न होतं. स्वप्न? नाही तसं काही नाही. अच्छा ठीक आहे चल आटप आता. हे बघ आज तुला रिझल्ट सबमिट करायचा आहे ना. चल. ह्या वर्षीचा रिझल्ट आता मी डिक्लेअर करणार आहे. फर्स्ट रँक केदार नाईक. सेकंड रँक अजय कामत. अजय कामत रिपोर्ट कलेक्टर. थर्ड रँक हर्षा फडते. फोर्थ रँक अनंत शेगावकर. टीचर हॅलो. येस. कामत स्पीकिंग. काय? कधी? ओ माय गॉड. हो आलोच मी. Mr. Kamath. Hello, doctor. How is my son? Oh, your son is extremely lucky. Thank you, doctor. Thank God. वास्तविक त्याच्या जीवावरच बेतलेलं पण फक्त मल्टिपल फ्रॅक्चर्स वरतीच निभावलंय. पण आता अजयच्या जीवाला काही धोका वगैरे? अजिबात नाही. ही इज कम्प्लिटली आउट ऑफ डेंजर. थँक्यू डॉक्टर. ओके. येस. पण वी आर कीपिंग हिम फॉर सम टाइम अंडर ऑब्झर्वेशन. ऑल राईट. टुमॉरो मॉर्निंग ही विल बी परफेक्टली ऑल राईट. ठीक आहे. ओके. थँक्यू डॉक्टर. पण डॉक्टर मी त्याला भेटू शकतो का? हो अवश्य. का नाही. पण एक रिक्वेस्ट आहे मिस्टर गोल. हे बघा त्याला उगाच प्रश्न विचारून मनस्ताप करू. ओके. ओके. सिस्टर ते सलाईन बदलत. अजय बेटा बेटे काय झालंय? काय करून घेतलंस ते? अरे टीचरशी लावलेली पैज हरलास म्हणून आत्महत्या? पट रबिश. आणि पहिला नंबर काय दुसरा नंबर काय हे काय चालवलंयस काय तू? व्हॉट नॉनसेन्स. हे बघ तुझ्या कविता टीचरने मला सारं काही सांगितलंय. हा पप्पा बोल. मी पैस पहिल्यांदा हरलो. तुम्हीच म्हणता ना माणसाने बोलल्याप्रमाणे वागलं पाहिजे. बरोबर आहे. पण असल्या फालतू पैजेसाठी काय जीव द्यायचा? लुक बेटा यू अंडरस्टँड मी. तुझी आई सोडून गेल्यापासून मी माझं मन तुझ्यात आणि बिझनेसमध्ये रमवलंय. तू माझा एकुलता एक मुलगा लाडका. तुला आईची जरा सुद्धा आठवण येऊ नये म्हणून मी तिचा फोटो अगदी घरात सुद्धा लावला नाही. बरोबर आहे. अरे अरे वेड्या माझ्या नंतर माझा सगळा बिझनेस तुला सांभाळायचा आहे आणि तू मात्र काय पहिला नंबर काय दुसरा नंबर काय आत्महत्या काय? हे बघ बेटा तू साधा ग्रॅज्युएट जरी झाला असला तरी चालेल. ओके. प्लीज स्टॉप शाउटिंग. हे पहा तू एकदा बरा झाला ना मग काहीतरी डोस पाजा. ओके सिस्टर. प्लीज गो आउट. ओके. टेक केअर बेटा. मुलावर संस्कार करण्यासाठी यांच्याकडे वेळ नसतो आणि एकदा मुलं काही असं वागायला लागली मग आयुष्यभराचे डोस एकदम पाजायचे. आणि ग्रॅज्युएट झाला तरी चालेल. अजय गोळी घे. सिस्टर पप्पा तसे
नाही. ते फार चांगले आहेत. माझ्यावरच्या प्रेमापोटीच ते असं बोलतात. मग उडी मारताना ही अक्कल कुठे गेली होती? पण मी पैसे काय? काय नाही. मी यमदूत. आता काही काळ तुला माझ्या सोबतच राहावं लागणार आहे. काही वेळातच आपण परलोकात पोहोचू. अरे हट. ऐ ग, तू माझा हात सोड. म्हणे यमदूत. अरे कुठल्या तरी शिमक्यातलं सोंग तू. मला एक सांग, हॉस्पिटलमध्ये पैसे मागायची तुझी हिंमतच कशी आली? सिस्टर, सिस्टर. अरे असं मूर्खासारखं हवेत हात धरून काय करतोय? खाली कर हात. परीक्षा म्हणजे हा अजून जिवंत येत, म्हणजे मला तुझी झाला म्हणायचा. म्हणजे हा माणूस तुम्हाला दिसत नाही? अरे कुठे पण माणूस आहे इकडे? तुला तुझा हा निवड भ्रम असेल. हा बघा ना, यमदूताच्या वेशात माझ्या डावीकडे आहे. अरे इकडे तर कोणीच नाहीये. म्हणजे हा फक्त मलाच दिसतो. पप्पा, पप्पा. अजय, अजय बेटा, काय झालं? कशाला ओरडतोस? यमदूत तिथे उभा आहे. कोण यमदूत? अरे इथं आमच्याशिवाय कोणीच नाहीये. हा बघा, माझ्याकडे रोखून बघतोय. हा मला घेऊन जाणार म्हणे. पप्पा प्लीज हेल्प मी. अजय घाबरू नकोस. हा तुला इथून कोणीही नेणार नाही. आम्ही आहोत ना. मी अजय फार घाबरलाय. आपण डॉक्टरला बोलूया का? बरे मिस्टर कामत, त्याच्या डोक्याला जरा मार बसलाय ना, त्यामुळे थोडी संभ्रमित अवस्था झाली आहे. मी त्याला झोपेचं इंजेक्शन देते, त्याला बरं वाटेल. ओके, होल्ड ऑन बेटा. सिस्टर, मी औषधं घेऊन येतो. बरं. ओम राम ह्रीं यमाय नमः. अरे तू पुन्हा आलास? बरं झालं, मी यमदूत आहे हे तुला पटलं तर. काही गंमत असते ना. मृत्यू अटळ आहे हे माहीत असून सुद्धा पृथ्वी तलावाचा प्रत्येक माणूस मृत्यूपासून लांब जाण्याचा प्रयत्न करत असतो. लेकरा, आपण तुझ्यावर जाम फिदा आहोत. वर्ग शिक्षिकेसोबत नेहमीच आत्महत्येची, मरणाची भाषा केलीस. पहिला नंबर आला नाही म्हणून आत्महत्या पण माझंच जरा चुकलं. मीच जरा उशिरा आलो. नाहीतर आपण एव्हाना अर्धा रस्ता पार केला असता. कुठचा? परलोकाचा. दुसरा कुठला? हे बघ, उगाच फालतू प्रश्न विचारू नकोस. तुझ्यासारख्या हुशार मुलालाही सोबत नाही. म्हणजे मी मरणार. पण डॉक्टरनेच सांगितलंय मी वाचलोय म्हणून. मला आता कुठलाच धोका नाही. पृथ्वी तलावाचा कुठला डॉक्टर आपल्याकडे आलेल्या पेशंटला असं सांगेल की तू मरणार म्हणून? बघ, आज सकाळी 11 वाजता तू उडी मारलीस, पण मी उशिरा पोचल्यामुळं तुझे प्राण स्वर्गात पोहोचू शकले नाही. आता उद्याचा मुहूर्त ठीक 11 वाजता. तुला जर शेवटचं कुणाला भेटायचं असेल भेटून दे. हो, पण मला आता मरायचं नाहीये. मला माझी चूक कळली आहे. प्लीज तुम्ही जा ना इथून. मी हवी तर तुमची माफी मागतो. तुम्हाला काय मागाल ते बाप्पांना द्यायला सांगतो. माय डॅड इज व्हेरी रिच. सांगा ना तुम्हाला काय हवं? तुझे प्राण. लेकरा, वयाच्या मानानं तू फारच प्रगती केलीस. मला लाच द्यायला बघतोस काय? प्राण्या, या पृथ्वी
हे सगळं सोड. तुझ्या आयुष्यातले आता फक्त 13 तास शिल्लक राहिलेत. तुझा मृत्यू हेच अंतिम सत्य आहे. राहिलेल्या वेळेचा सदुपयोग कर. मी जरा एका मंत्र्याच्या बंगल्यावर जाऊ दे. तुझ्यानंतर आता त्याची पाळी आहे. मला जगायचंय, मला जगायचंय, मला मरायचं नाही. मला जगायचंय, मला मरायचं नाही. सिस्टर, सिस्टर. अजय काय झालं? कशाला ओरडतोयस? तो यमदूत आला होता, खेळायला होता तो. हे बघ अजय, यमदूत वगैरे काही नसतं. या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत. हे बघ, जरा आराम कर. मी तुला आता इंजेक्शन देते, नंतर तुला शांत झोप लागेल. सिस्टर ही अजयची मेडिसिन. हे पहा मिस्टर कामत, हा. तुम्ही आता घरी जा. आम्ही आहोत ना त्याची काळजी घ्यायला. हो पण त्याला हॉस्पिटलमध्ये यमदूत दिसतोय. हे पहा मिस्टर कामत, मरणाच्या गोष्टी करणं फार सोपं असतं, पण मरण प्रत्यक्ष समोर आलं मग भल्या मुलांची पाचावर धारण बसते. अजय तर अजून लहान आहे. हां ओके अजय, यू प्लीज गेट वेल सून. सी यू टुमॉरो मॉर्निंग. ओके बाय बाय बाय. सुप्रभात. आता तुझ्या आयुष्याचे फक्त 11 तास शिल्लक आहेत. ओम राम ह्रीं यमाय नमः. तुम्ही का माझ्या मागे लागला? मृत्यूची भीती दाखवून मला का ब्लॅकमेल करता? काय म्हणालास? तुझ्या तोंडी ही भाषा शोभत नाही. वर्गात पहिला नंबर येण्यासाठी आतापर्यंत तू हीच भाषा वापरत आलायस. आणि एक लक्षात ठेव, तुझा मृत्यू हेच अंतिम सत्य आहे. प्लीज मला जगू द्या. मी कविता टीचरची माफी मागणार आहे. मरणाचा निर्णय तुझाच होता, म्हणून तुझे प्राण घेण्यासाठी मला पृथ्वी तलावर यावं लागलं. आणि आता रिकाम्या हातानं परत जायची आम्हाला परवानगी नाहीये. माझ्यासारख्या लहान मुलाची तुम्हाला दया येत नाही? लहान आणि तू शाळेत पहिला नंबर येण्यासाठी वर्ग शिक्षिकेला आत्महत्येची धमकी देणारा तूच. आपल्याला हवं ते मिळवण्याचा अट्टहास करणाराही तूच. आपल्याला हवं ते साध्य करण्यासाठी कुठलाही बरा वाईट मार्ग पत्करणाराही तूच. खोट्या अहंकारापायी पायी धरलास म्हणून आत्महत्येसाठी उडी मारणाराही तूच. एवढंच काय, तुझे प्राण घेऊ नये म्हणून मला लाच देण्यापर्यंत तुझी मजल गेली. आता मला सांग, ही सगळी लहान मुलांची लक्षणं आहेत काय? अरे कपट कारस्थाना तू तर मोठ्यानं सुद्धा मागे टाकलं. बाल्यावस्था, तारुण्यावस्था आणि वार्धक्य, मनुष्य प्राण्याच्या ह्या 3 अवस्था. लहान मुलांनी लहान मुलाप्रमाणेच वागलं पाहिजे. लहान वयातच मोठ्यांचे दुर्गुण घेतले की त्या मुलाची अधोगती सुरुवात होते. मला
काय उपयोग? तुझ्या आयुष्यातले फक्त काहीच तास आता शिल्लक राहिले. आता शहाणपणा येऊन काही फायदा नाही. आज सकाळी 11 वाजता तुझ्या आयुष्याचा अंतिम प्रवास चालू होईल. पण मी आता चांगला वागायचं ठरवलंय. पप्पांनीच सांगितलं साधा ग्रॅज्युएट झाला तरी चालेल, मोठ्या झाल्यावर त्यांचा बिझनेस मलाच सांभाळायचा आहे. लेकरा, तू आता या मोहमयी दुनियेतून मुक्त हो. हे बघ, आयुष्य एखाद्या सुतगुंडीप्रमाणे उलगडत जाणारं असतं. आयुष्यात एकदा मार्ग स्वीकारला की मग तिथून परतीची वाट नसते. तुझा मार्ग तूच निवडलायस, अधोगतीचा, आणि ह्याचा शेवट म्हणजे तुझा अकाली मृत्यू. तोही तूच निवडलास. हे बघ, तू आता शांतपणे झोप. सकाळी 11 वाजता तुझ्या आयुष्याचा अंतिम प्रवास सुरू होईल. माझी आता झोपा सोडून गेली. काही हरकत नाही. काही तासानंतर तुझं हे शरीर चिरनिद्राच घेणार आहे. घड्याळ बंद पडलं म्हणजे 11 वाजणार नाही, म्हणजे मी मरणार नाही, मी जगणार. लेकरा, पृथ्वी तलावरची सगळी घड्याळं तुझ्यासाठी आता बंद पडली. तुझा आत्मा तुझ्या शरीरातून मुक्त होतोय. तुझ्या वडिलांच्या तुझ्याकडून फार फार अपेक्षा होत्या. त्यांची आता शेवटची माफी माग. पप्पा, आय एम व्हेरी सॉरी. पुढच्या जन्मी मी नक्कीच चांगला बनण्याचा प्रयत्न करेन. आय एम रिअली व्हेरी सॉरी. अरे, माझा आवाज त्यांना ऐकू का येत नाही? अरे कसा ऐकू येणार? तुझा आत्मा तुझ्या शरीरातून आता मुक्त होतोय. तुझ्या आत्म्याचा आवाज त्यांना कसा ऐकू येणार? चल चल, तुझा परतीचा प्रवास सुरू होतोय. नाही हो. पण मला खरंच जगायचं होतं. अजय, शिंदे सर, तुम्ही मला भेटायला आलात, पण आता फार उशीर झालाय. माझा आत्मा माझ्या शरीरातून मुक्त होतोय, पण मला खरंच जगायचं होतं. मग जग ना. ते शक्य नाही. का शक्य नाही? एक मिनिट. हा? माझा आवाज बाकी कुणालाच ऐकू येत नाही. हो. तुम्हालाच कसं ऐकू येतोय? तुमचा आत्मा नाही ना? आत्मा? अरे बाबा, मी जिवंत आहे. आत्मा वगैरे काही नाही, आणि मी जिवंत आहे. म्हणजे हे सगळं नाटक होतं का? नाटकच होतं. अरे हे बघ अजय, तुझ्यासारख्या मुलाला वटणीवर आणण्यासाठी ह्या नाटकाशिवाय आमच्याकडे दुसरा कुठचाही पर्याय नव्हता. सगळ्यांनी मला फसवलं होतं. हो, आणि म्हणूनच तुझे डोळे उघडले, बरोबर? आय एम सॉरी पप्पा. Yes, all right, बेटा. आय एम सॉरी सर. ओके. पण हा यमदूत. अरे हा यमदूत आहे ना, आमच्या नाटक कंपनीतला आर्टिस्ट. यमदूत म्हणजे